तर सर्वात पहिले आपण बघणार आहोत बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल या चॅप्टरमधलं स्टोन हे चॅप्टर. तर स्टोनमध्ये सर्वात पहिले आपण बघू रॉक म्हणजे काय. तर इट इज बंडल ऑफ ॲग्रिगेट इट इज अ बंडल ऑफ ॲग्रिगेट ऑफ मिनरल इट इज अ बंडल ऑफ ॲग्रिगेट मिनरल which found in earth crust. जमिनीमध्ये जे काही तुमचं खनिज समूह आहे त्या खनिज समूहाचं एक बंडल तयार होऊन जे काही बनलं आहे त्याला म्हणतो आपण नथिंग बट रॉक. म्हणजे इट इज अ बंडल ऑफ ॲग्रिगेट मिनरल विच फाउंड इन अर्थ क्रस्ट इज कॉल्ड ॲज रॉक. जे काही खनिज समूह आहे त्या खनिज समूहापासून एक प्रकारे त्याचं बंडल तयार होऊन त्या बंडल तयार होऊन जो बनलं किंवा जे बनलं त्याला काय म्हणतो आपण खडक म्हणजे रॉक. त्याला काय म्हणतो आपण खडक. त्यानंतर दुसरी डेफिनेशन पाहू स्टोन. स्टोन म्हणजे काय तर आपण सोप्या भाषेमध्ये स्टोन म्हणजे काय दगड म्हणजे काय सांगू शकतो. स्मॉल पीसेस ऑफ रॉक. ए स्मॉल पीसेस ऑफ रॉकचे स्मॉल पीस म्हणजे काय आपला आहे स्टोन. त्यानंतर बघू आपण क्लासिफिकेशन ऑफ रॉक म्हणजे खडकाचे वर्गीकरण. तर क्लासिफिकेशन ऑफ रॉक्समध्ये बघा क्लासिफिकेशन ऑफ रॉक्स. तर रॉक्स आर क्लासिफाय एज 3 टाइप्स. रॉक्सला आपण 3 प्रकारे क्लासिफिकेशन करतो. कुठल्या प्रकारे बघा तर जिओलॉजिकल, फिजिकल आणि केमिकल क्लासिफिकेशन. चला लिहून घेऊ सर्वात पहिले जिओलॉजिकल. फिजिकल आणि केमिकल. आता जिओलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय तर जे काही क्लासिफिकेशन म्हणजे तुम्हाला माहीत आहे वर्गीकरण खडकाचे वर्गीकरण. तर जिओलॉजिकल म्हणजे काय नथिंग बट तुमचं फॉर्मेशन ऑफ रॉक. जिओलॉजिकल नथिंग बट फॉर्मेशन ऑफ रॉक म्हणजे तुमचा खडक हा बनतो कसा किंवा तयार कसा होतो दॅट इज जिओलॉजिकल फॉर्मेशन. फिजिकल म्हणतो तयार झाल्यानंतर काय आपल्याला दिसतो कसा एखाद्याने तयारी केल्यावर आपण कसं म्हणतो छान दिसतो किंवा छान दिसते तशा प्रकारे मग फिजिकल अपिअरन्स तो दिसतो कसा. आणि केमिकल्स म्हणजे त्यामध्ये कुठले काय आहे मटेरियल्स आहे. तर अशा प्रकारे आपण क्लासिफिकेशन ऑफ रॉक खडकाचे 3 प्रकारे वर्गीकरण करू शकतो. तर जिओलॉजिकल म्हणजे कसं फॉर्मेशन ऑफ रॉक तो रॉक कुठल्या प्रकारे बनला कशा प्रकारे बनला. फिजिकल बनल्यानंतर तो दिसतोय कसा. आणि केमिकल इज नथिंग बट काय तर त्यामध्ये कुठले मटेरियल्स आहे हे झालं तुमचं केमिकल क्लासिफिकेशन. तर जिओलॉजिकल क्लासिफिकेशनलाही आपण फर्दर 3 प्रकारे क्लासिफाय करतो. त्यामध्ये तुमचं आहे सर्वात पहिले इग्निशियस रॉक्स म्हणजे अग्निजन्य खडक. त्यानंतर सेडिमेंटरी रॉक म्हणजे गाळाचे खडक. आणि तिसरं आहे तुमचं मेटॅमॉर्फिक जे रूपांतरित खडक कसा. तर बघा जिओलॉजिकल क्लासिफिकेशन बघतो. जिओलॉजिकल क्लासिफिकेशन 3 प्रकारे आणखी त्याचं 3 प्रकारे वर्गीकरण केलं. त्यामध्ये इग्निशियस रॉक सेडिमेंटरी रॉक आणि मेटॅमॉर्फिक रॉक. इग्निशियस रॉक म्हणजे तुमचं अग्निजन्य खडक, सेडिमेंटरी म्हणजे गाळाचे खडक आणि मेटॅमॉर्फिक म्हणजे रूपांतरित खडक. रॉक्स म्हणजे काय जर मी हा जमिनीचा तुमचा जमीन आपण याला 3 लेअरमध्ये दाखवलं. फॉर एक्झाम्पल हा जमिनीचा तुमचा वरचा भाग सरफेस. तर जमिनीच्या खाली काय असतं तुमचं जमिनीच्या खाली जो आहे म्हणजे तुम्ही जमिनीच्या आतमध्ये जसं खोदकाम करत किंवा जमिनीच्या आतमध्ये जाल तर जसं आतमध्ये जाल तसं तुमचं टेम्परेचर आणि प्रेशर या दोन्ही गोष्टी वाढतो. तर आपण एकदम जमिनीच्या तळाशी गेलो तर आपल्याला काय मिळणार आहे तिथे आपल्याला मॅग्मा. या ठिकाणी काय मिळतो आपल्याला सर्वात खाली त्याला काय असतो मॅग्मा किंवा त्याला म्हणतो मॅग्मा सिलिकेट. हा काय करतो तर जमिनीच्या वर येण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जिथून त्याला पोकळी मिळेल त्या पोकळीतून तो जमिनीच्या वर येण्याचा काय करतो प्रयत्न करतो. आणि जमिनीच्या वर आल्यानंतर यामधून जेव्हा तो लिबरेट होतो त्यामधून डिफरंट टाईप्स ऑफ गॅसेस निघते. त्यानंतर बघा समजा जर म्हटलं तो
जमिनीच्या वर याचा प्रयत्न करतो आणि जमिनीच्या वर आल्यानंतर तो काय झाला, जमिनीच्या पृष्ठभागाशी येऊन काय झाला, थंड झाला आणि त्यापासून काय बनला, तर खडक बनला. तर त्या खडकाला आपण काय म्हणू शकतो, तर त्या खडकाला नाव आहे एक्सट्रुसिव्ह किंवा मग ओल्कॅनिक रॉक. एक्सट्रुसिव्ह किंवा ओल्कॅनिक रॉक. आणि तोच जर जमिनीच्या तळाशी, जर जमिनीच्या एकदम डीप अर्थक्रस्टमध्ये जर इथंच आला आणि या तिसऱ्या लेअरमध्येच येऊन काय झाला, थंड झाला, तर इथे काय मिळतो आपल्याला, त्याला म्हणतो आपण इंट्रेसिव्ह किंवा त्याला म्हणतो आपण पुलटॉनिक. इंट्रेसिव्ह किंवा पुलटॉनिक रॉक. आणि बघा, एक्सट्रेसिव्ह आणि इंट्रेसिव्ह या दोघांच्या मधात जर तो सेट झाला, मग त्याला म्हणतो आपण हायपॅबस्कल रॉक. आता एकदा डबल लक्ष द्या, डबल एकदा सांगतो. इग्निशियस रॉक म्हणजे काय, तर आपण काय म्हटलं, द रॉक विच आर फॉर्म टू सॉलिडिफिकेशन ऑफ मोल्टन मास अबव और बिलो द अर्थ सरफेस. म्हणजे जो काही तुमचा लावारस आहे, हा जो मॅग्मा आहे, हा त्याला लिहून घेऊ कुठले आहे. इग्निशियस रॉक कशा प्रकारे क्लासिफाय झाला, 3 प्रकारे क्लासिफाय होतो. इंट्रेसिव्ह, त्यालाच अनदर नाव आहे पुलटॉनिक. दुसरा एक्सट्रेसिव्ह, त्यालाच अनदर नाव ओल्कॅनिक. आणि तिसरा आहे हायपॅबस्कल सांगितलं. इंट्रेसिव्ह म्हणजे काय, द रॉक विच आर फ्रॉम इन डीप ऑफ अर्थक्रस्ट. जो एकदम जमिनीच्या आतमध्ये किंवा जमिनीच्या तळाशी जर येऊन जर बनत असेल, म्हणजे जो काही मॅग्मा आहे तो एकदम जमिनीच्या तळाशी सेट होत असेल किंवा सॉलिडिफाय होत असेल, तर त्याला म्हणतो आपण इंट्रेसिव्ह रॉक. आणि त्याचं एक्झाम्पल काय, एक्झाम्पल आहे त्याचं ग्रॅनाइट. कुठला आहे, ग्रॅनाइट. म्हणजे द रॉक विच आर फ्रॉम इन डीप ऑफ अर्थक्रस्ट, जमिनीच्या आतमध्ये जर तळाशी होत असेल तर त्याला इंट्रेसिव्ह, त्याचं एक्झाम्पल ग्रॅनाइट. आणि जो रॉक जमिनीच्या पृष्ठभागावर येऊन थंड होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ओल्कॅनिक. द रॉक विच आर फ्रॉम अबव द अर्थ क्रस्ट, दॅट इज एक्सट्रेसिव्ह किंवा ओल्कॅनिक. त्याचे एक्झाम्पल आहे तुमचे ट्रॅप, बसाल्ट, ट्रॅप अँड बसाल्ट. अँड इन बिटवीन नथिंग बट एक्सट्रेसिव्ह अँड इंट्रेसिव्ह या दोघांच्या मध्ये, एक्सट्रेसिव्ह आणि इंट्रेसिव्ह दोघांच्या मध्ये कुठला आहे, हायपॅबस्कल रॉक. म्हणजे द रॉक इन बिटवीन एक्सट्रेसिव्ह अँड इंट्रेसिव्ह, एक्सट्रेसिव्ह आणि इंट्रेसिव्हच्या मधला हायपॅबस्कल, त्याचं एक्झाम्पल आहे डोलोराईट. आता लक्षात कसं ठेवायचं, सगळ्याचे एक्झाम्पल सांगतो शॉर्टमध्ये मी. बघा एकदा, आता इथं तर लिहिले पण याच्यापेक्षा शॉर्टमध्ये आणखी कसं. इंट्रेसिव्ह आहे, इंट्रेसिव्ह म्हणजे काय, आतमध्ये. इन म्हणजे आतमध्ये. आतमध्ये कुठला आहे, तर तुमचा ग्रॅनाइट. त्यानंतर एक्सट्रेसिव्ह, एक्स म्हणजे काय, बाहेर. तर एक्सट्रेसिव्ह कुठला आहे, तर बघा त्यामध्ये आहे तुमचे, त्याला आणखी शॉर्ट म्हणजे पूर्ण नाव जर घेतलं आपण, ADBTR. ADBTR म्हणजे काय, तर त्याला आपण लिहू शकतो अँडेसाइट, डॅकाइट, बसाल्ट, ट्रॅप, रिओलाइट. these are the example of extrusive rock. आता उरला आपला हायपॅबस्कल रॉक. तर हायपॅबस्कलचे रॉक एक्झाम्पल त्याला शॉर्ट ट्रिकमध्ये लिहिलं आपण GDP. GDP म्हणजे काय, तर GDPला आपण म्हणू शकतो गॅब्रो, G फॉर गॅब्रो, D फॉर डोलोराइट and P for pigmatite. These are the examples of हायपॅबस्कल रॉक. त्यानंतर इग्निशियस रॉकचे जर एक्झाम्पल बघायचे झाले तर इग्निशियस रॉकचं एक्झाम्पल शॉर्टमध्ये आपण म्हणू शकतो इग्निशियस रॉक्स जे महत्त्वाचे आहे. तर हे ट्रिक लक्षात ठेवू शकता. महत्त्वासाठी तुम्ही GDBT. काय GDBT म्हणजे काय, तर ग्रॅनाइट, D फॉर डोलोराइट, P फॉर बसाल्ट अँड T फॉर ट्रॅप. मोस्ट इम्पॉर्टंट हे विचारलेलं एक्झाममध्ये हे एवढे. अनंतर जर लक्षात ठेवायचे असेल तुम्हाला एक्झाम्पल, तर यानंतर आणखी लिहू शकता तुम्ही अँडेसाइट, प्युमाइस, टफ, स्कोरिया, पेट्रोडाइट, ऑब्सिडियन,
गॅब्रो, डॅकाइट. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इग्निशियस रॉक. तर आपण या लेक्चरमध्ये इग्निशियस म्हणजे रॉकचे क्लासिफिकेशन आणि इग्निशियस रॉकबद्दल सगळी माहिती आपण या पहिल्या लेक्चरमध्ये बघितली आहे. आता जर आपला उरलेला सेडिमेंटरी रॉक, तर सेडिमेंटरी रॉकची जी काही माहिती आहे आपण हे दुसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सेडिमेंटरी रॉक बघण्यासाठी दुसरं व्हिडिओ लेक्चर अवश्य बघा. धन्यवाद.